मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन गाडी बनवला आहे. ही आहे नेक्साची बलेनो, मारुती सुझुकी बलेनो डेल्टा मॉडल आहे. ही याच्या आधी पण मी झेटा मॉडलचा पण व्हिडिओ बनवलेला, पण 2025 सालचा हे नवीन मॉडल आहे. आज तुम्हाला मी या गाडीचा व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. यामध्ये आणि की GSTमध्ये पण तुम्हाला थोडंसं हे असणार आहे, डिलेला प्राईसमध्ये थोडीशी कमी होऊन येईल गाडीची प्राईस. आणि मेन म्हणजे फीचर, नंतर मग डायमेन्शन, कलर सगळं तुम्हाला जेव्हा मी तुम्हाला डिटेल देणार आहे. शेवटपर्यंत बनवून राहा. स्टार्ट करतो पर्यंत गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर बघा, हेडलाईट तुमची हे असणार आहे. हे LED तुमचे हेडलाईट दिलेली असतील. LED प्रोजेक्टेड हेडलॅम्प दिली असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट तुमची असणार आहे, ह्याला दिलेली असणार आहे इथमध्ये. आणि इथला हा पार्ट जो असतो तुम्हाला क्रोममध्ये दिली असणार आहे इकडे यायला, ठीक आहे. आणि पुढची ग्रिल पण तुमची ही ब्लॅकमध्ये दिली असेल. आणि हा पार्टमधला पोर्शन तुम्हाला सिल्वरमध्ये ही दिसणार, क्रोममध्ये दिली असणार आहे. सुझुकीचा लोगो आहे, नंबर प्लेट तुम्हाला दाखवायला दिसणार आहे. फॉगलाईट तुम्हाला याच्यामध्ये भेटत नाही. बेस मॉडलच्या वरती तुम्हाला हा मॉडल आहे डेल्टाचा. नंतर मग झिटा येते, नंतर मग अल्फा येते. आणि अल्फा प्लस पण तुम्हाला इथे भेटून जाते, पण ती टॉप मॉडल असते. फॉग लाईट तुम्हाला डेल्टामध्ये पण भेटत नाही आणि बेस मॉडलमध्ये पण तुम्हाला भेटत नाही, ठीक आहे. बाकी तुम्हाला वस्तू ते पण बोनट असणार आहे तुमचं फ्लॅटमध्ये ते असणार आहे. वायपर, वॉशर, ठीक आहे. वरती ही गाडी आहे CNGमध्ये, पेट्रोल प्लस CNGमध्ये आहे ही मॉडल, ठीक आहे. थोडंसं तुम्हाला धूळ जसं असेल तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. फक्त वरती बघा तुम्हाला वायरलेस अँटेना दिली असणार आहे या ठिकाणी. ओव्हर तुमची असणार आहे बॉडी कलरमध्ये. टर्न इंडिकेटर लाईट पण तुम्हाला दिलेली असणार आहे यामध्ये, ठीक आहे. आणि बाकीचं ओव्हरऑल तुम्ही बघू शकता की बाकीचं तुम्हाला सर्व सेमच दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्टील रिंगमध्ये दिलेले असणार आहे व्हील्स यामध्ये. 185 65 R 15 इंची तुमची दिली असणार आहे. स्टील ग्रीनमध्ये तुम्हाला हे व्हील दिली असणार आहे. फ्रंटला दिली असणार आहे डिस्क ब्रेक आणि रिअरला तुम्हाला दिली असेल ड्रम ब्रेक. फ्रंटची जी सस्पेन्शन तुमची मॅकफर्सन विथ स्टूट विथ कॉलफिल स्प्रिंगमध्ये तुम्हाला दिली असणार आहे. आणि इथं तुम्हाला हे मॉड फ्लॅग दिली असणार आहे चाईल्डला, ठीक आहे. हा पार्ट तुम्हाला हा एक्सेसरीजचा लावलेला आहे या ठिकाणी क्रोममध्ये. या ठिकाणी पाठीमागे तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेली असणार आहे. आणि टॉरिझम बीमध्ये पाहिजे तुमचे दिले असणार सस्पेन्शन या ठिकाणी. नंतर मग बाकीचं ते पण असणार आहे. हे बघा, डोअरमध्ये तुम्हाला दिले असणार यामध्ये एक्सेसरीजचा पार्ट आहे हा. डोअर वायझर, नंतर मग तुम्हाला जर बाय चान्स रूफलाईट लावायचं असेल तर तुम्ही ते पण लावून घेऊ शकतात. किंवा इकडे पण तुम्हाला हा क्रोममध्ये तुमचा हा पार्ट दिलेला असणार आहे साईडला, ठीक आहे. हे तुम्हाला सांगू देतो की टॉप मॉडलमध्ये जे पण तुम्हाला फीचर्स आहेत तुम्हाला ते बेस मॉडलमध्ये आणि डेल्टा मॉडलमध्ये जे सेकंड बेस मॉडल आहे त्या मॉडलमध्ये तुम्हाला भेटत नाही. याच्यामध्ये तुम्हाला फक्त नॉर्मली जे असणार आहे तुम्हाला ते दाखवून देतो. आतला एंट्री पण दाखवून देते तुम्हाला. आता मी तुम्हाला गाडीचं रिअल प्रोफाईल दाखवतो. पण सध्या हां इथं पण तुम्हाला टेल लाईट पूर्णपणे असणार आहे. ही LED दिली असणार याच्याला. हा पार्ट LED असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट आणि रिव्हर पार्किंग लाईट दोघे तुम्हाला दिले असणार हॅलोजनमध्ये. हा पार्ट इथं क्रोममध्ये आहे. हा पण तुम्हाला दिले असणार एक्सेसरीचा पार्ट आहे हा, ठीक आहे. पाठीमध्ये तुम्हाला पण कॅमेरा दिले असणार आहे. सुझुकीचा लोगो आहे, ठीक आहे. बलेनोची ब्रँडिंगमध्ये तुम्हाला दिली असणार आहे. आणि हे जे असणार आहे पाठीमध्ये तुमचे 4 तुम्हाला पार्किंग सेन्सर दिलेले असतील विथ 2 तुम्हाला दिलेले असणार हे रिफ्लेक्टर खालच्या साईडला या ठिकाणी. तुम्हाला मी पाठीमागचं टेल गेट पण ओपन करून दाखवतो. चावी पण तुम्हाला दाखवून देतो. बघा, नॉर्मली की असणार आहे आपल्या बेस मॉडलमध्ये पण सेम असेल आणि डेल्टा मॉडलमध्ये पण सेम असेल. वेगवेगळ्या मित्रांनो, वरती तुम्हाला हे जे असणार आहे हँडल तुमचं टेल गेट पण हँडल असणार. वरती तुम्हाला पॅकिंग दिली असणार आहे. पार्सल ट्रे पण असेल. आणि तुम्हाला याच्यामध्ये CNGची तुम्हाला टाकी दिलेली असणार आहे 55 लिटरपर्यंत. आणि पाठीमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे हे स्पेअर व्हील. तुम्हाला स्पेअर विथ कवर पण दिलेलं असतं यामध्ये तुम्हाला, ठीक आहे. आणि जागा तुम्हाला भरपूर कमी भेटते याच्यामध्ये. बघा, टूल किट पण तुम्हाला दिले असणार आहे. रिफ्लेक्टर आहे आणि टूल किट दिले असणार यामध्ये. आणि हे जे असणार आहे आपले सीट हे जे असणार आहे आतले हे तुमचे हे 60-40मध्ये तुम्हाला दिले असणार आहे. 60-40, ठीक आहे. आपण फोल्ड करू शकतो. तुम्हाला रिअर डोअर ओपन पण तुम्हाला करून दाखवतो. हे बघा, हे पण तुमचं हे असं असं दिलेलं आपलं डोअर इकडे साईडला सिंगल डोअरमध्ये दिलेली असणार आहे. आपलं पॉवर विंडो तुम्हाला स्विच दिलेली असणार आहे. इकडे तुम्हाला ब्ल्यूमध्ये तुम्हाला हे असं हे दिलं असणार तुम्हाला डिझाईन. बॉटल होल्डर आहे, 4 स्पीकर दिलेले असतील. सेक्शन असतील किंवा हे दिले असतील तुम्हाला स्पीकर दिलेले असतील यामध्ये. डोअर हँडल दिलेली असणार आहे ब्लॅकमध्ये. आणि हे जे असणार आहे पाठीमागे तुम्हाला हा सीट कवर लावून घेतलेला आहे. कारण फॅब्रिकमध्ये तुमचे असणार सीट आतमध्ये, ठीक आहे. आणि 60-40मध्ये तुमचे हे डे सीट असणार आहे पाठीचे तुमचे फोल्ड होऊन होतील यामध्ये. तिघही तुमचे जे असणार आहे हे ड्रेस तुमचे माउंटेड दिलेले असणार आहे, ठीक आहे. आणि सेंटरला तुम्हाला तिथं दिलं असणार लॅम्प, तो पण दिलेला असणार आहे हॅलोजमध्ये आतल्या साईडला, ठीक आहे. इथं तुम्हाला 12 वॉटचं सॉकेट दिलेलं असणार आहे हे. आणि मोबाईल ठेवण्याची जागा दिली असणार या ठिकाणी, ठीक आहे. हे बघा, हे जे असणार आहे तुमचं 12 वॉट तुम्हाला सॉकेट दिलेलं असणार आहे. मोबाईलला चार्ज काय करायचं तुम्ही तर करू शकता तसंवाले एक्सेसरीज घेऊन. आणि गाडीची टाकी तुम्हाला असणार आहे 37 लिटरपर्यंत तुमची फ्युलची टाकी दिलेली असणार आहे. तुम्हाला आपला ड्रायव्हर साईडचा डोअर ओपन करून दाखवतो. याच्यावर तुम्हाला फक्त की भेटेल या ठिकाणी. चाबी आतमध्ये ठेवून देतो सध्या, ठीक आहे.
इथं मला बघा, इथं तुम्हाला ओव्हर विंडची कंट्रोल दिलेली असणार आहे. लॉक अनलॉक करण्यासाठी पॉवर विंडोची तुम्हाला दिलेली असणार आहे. इथला पार्ट तुमचा डोल टर्नमध्ये दिलेला असणार आहे, ब्लॅक विथ ब्लूमध्ये. या ठिकाणी बॉर्डर होल्डर आहे, स्पीकर आहे, थोडीशी स्पेस दिलेली असणार आहे, हँडल आहे. इथं तुम्हाला बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असणार आहे हे हाईट ॲडजस्ट करण्यासाठी, हाईट बोलतो सॉरी, रिक्लाइन करण्यासाठी दिलेली असणार आहे साईडला. ठीक आहे. इकडे तुम्हाला तर ट्रॅक्शन ऑन ऑफ करू शकतो, फ्यूल टू CNGमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. हेडलाईटचे कंट्रोल आहे. ACचे जे वेंट असतात तुमचे हे असेच दिले असणार आहे, आपले कार्बन फायबरच्या डिझाईनमध्ये तुम्हाला दिले असणार की साईडला. ठीक आहे. या मॉडलमध्ये तुम्हाला HUD म्हणजे हेड्स अप डिस्प्ले भेटतो, पण तो तुम्हाला भेटेल फक्त टॉप मॉडलमध्ये. ठीक आहे. स्टेअरिंग तुमचं हे असं नॉर्मली असणार आहे आणि स्टेअरिंगवरती तुम्हाला माउंटेड असणार आहे N410 सिस्टमची तुम्हाला कंट्रोल दिलेली असणार आहे. क्रूज कंट्रोल तुम्हाला याच्यामध्ये भेटत नाही. सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो आहे. टोटल तुम्हाला 6 एअरबॅग दिलेले असतील गाडीमध्ये. फ्रंटला 2 असतील आणि बाकीचे तुम्हाला कर्टनला आणि पिलरला दिलेले असतील. आणि 5 स्पीड तुमचा हा मॅन्युअली तुम्हाला इथं गेअरबॉक्स दिलेला असणार आहे साईडला. दोघंही तुम्हाला कप होल्डर दिलेले असतील. आणि हा जो इन्फोटेनमेंट सिस्टम आहे तुमचा हा अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले दिलेला असणार आहे 7 ते 8 इंचमध्ये. सेंटरला तुम्हाला हेडरच्या लांबला तुम्हाला बटन दिले असणार आहे आणि ACची वेंट तुमची असेच दिली असणार आहे. सिल्वर ग्रेमध्ये तुमचा मधला हा पोर्शन दिलेला असणार आहे साईडला. ठीक आहे. तुम्हाला मी आता आतमध्ये बसून दाखवतो. हे बघा, आतमध्ये तुमचं हे असं असणार आहे. इथं पण बघा तुम्हाला बॉरावर तुम्हाला सॉकेट दिलेलं असणार आहे या ठिकाणी. आणि इथं तुम्हाला दिलं असणार USB पोर्ट. तुम्हाला जर ऑक्स पण पाहिजे तर तुम्ही तो पण लावून घेऊ शकतात. ठीक आहे. आणि टॉप मॉडलमध्ये तुम्हाला असणार आहे इकडं वायरलेस चार्जर टॉप मॉडलमध्ये असणार आहे. डेल्टामध्ये आणि आपलं बेस मॉडलमध्ये तुम्हाला भेटणार नाही. ठीक आहे. IROM तुमचे हे नॉर्मली असणार आहे. हे तुमचे आतले लॅम्प दिलेले असणार आहे हॅलोमध्ये. माईक दिलेली असेल, सनवायझर विथ तिकीट होल्डर नाही आहे. नंतर मग इकडे तुम्हाला हे सनवायझर विथ मिरर दिलेली असणार आहे इकडे साईडला. पुढे पण तुम्हाला बघा आपला फॅट बॉटममध्ये तुमचं पुढचा डॅशबोर्ड दिलेला असणार गाडीमध्ये. ठीक आहे. हे मग इथं कॉलिंग कंट्रोल दिलेली असणार आहे आणि व्हॉईस कमांड पण तुमच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. बाकीचं तुम्हाला मी चावी आता ऑन करून दाखवतो. यामध्ये हे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला ऑन करून दाखवतो. हे बघा तुमचं पुढचं हे असं असणार आहे ह्याचं काय इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. ठीक आहे. इकडे तुमचं RPM मीटर दिलेलं असणार आहे, सेंटर MID आहे. इकडे स्पीडोमीटर दिलेलं असणार की साईडला. इकडे बाकीचे तुमचे फंक्शन दिलेले असणार आहे. बॅटरीची लेवल आहे, नंतर मग इंजिन लाईट आहे, टेम्परेचर आहे, नंतर लो फ्यूल इंडिकेटर लाईट आहे की साईडला दिलेली असणार आहे. सेंटर तुम्हाला टायमिंग आहे. नंतर मग 1 मिनटं करा मित्रांनो, इथं तुम्हाला दिलेलं असणार बघा, इथं टायमिंग दिली असणार आहे, टेम्परेचर आहे. ठीक आहे. एका साईडला तुम्हाला CNGचं असणार आहे आणि एका ठिकाणी तुम्हाला असणार आहे हे पेट्रोलचं लेवल किती म्हणजे किती भरलेली आहे टाकी, खाली किती किलोमीटर झालेलं ते. ठीक आहे. इथून आपण हे चेंज करू शकतो बघा किती किलोमीटर झालं ते. ट्रिप A, ट्रिप B, ट्रिप A. 1 मिनटं मी पुढे करतो आपण थोडंसं. ट्रिप A, ट्रिप B हे तुम्ही इथं पण सेट करू शकतो. यामध्ये सगळं तुम्हाला यामध्ये दिलेलंच नाही. सेमच तुम्हाला इकडच्या ह्याला पण मधला सेंटरचा जो पार्ट आहे तुमचा हा चेंज होत राहील. एव्हरेज, रेंज, फुल टँकमध्ये कितीची तुम्हाला रेंज भेटते ते पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. बाकीचं तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला ABS, EBD, ESP, हिल होल्ड असिस्ट, हिल ट्रॅक्शन कंट्रोल हे सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. खाली पण तुम्हाला बघा अशा टाईपचे तुम्हाला बॉक्समध्ये तुम्हाला हे मॅट भेटून जाईल. एक्सेसरीचा पार्ट आहे हा पण. आणि ACची वेंट तुमची अशी असते त्यांनी दिलेली असणार आहे. ग्लोब बॉक्स पण तुम्हाला भरपूर मोठा भेटेल. फर्स्ट एड किट पण आहे आणि बाकीचं पण याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. हा पार्ट तुम्हाला पोर्शन तुम्हाला थोडंसं ब्ल्यूशमध्ये दिलेलं असणार आहे इकडच्याला. इंटेरियरचा डोअल टोनमध्ये असणार आहे हा. ठीक आहे. आता मी गाडी याच्यामध्ये तुम्हाला सांगू देतो काय काय असणार आहे. इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये तुम्हाला अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले भेटून जाईल. तुम्हाला वायफाय असणार आहे, ब्लूटूथ असणार आहे. नंतर तुम्हाला आपलं कॉलिंग कंट्रोल असणार आहे, SMS अलर्ट असणार आहे, म्युझिक असणार आहे, नॅव्हिगेशन असेल, सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल यामध्ये. ठीक आहे. TPMS पण तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. सेट बाकीचे तुम्हाला देतो वरती तुम्हाला पॉवरचं बटन आहे, वॉल्यूमचे बोट कंट्रोल एका साईडला आणि इथं तुमचं असणार आहे आपले सेटिंगचं कंट्रोल, म्युझिक आहे आणि बॅकचं बटन एका साईडला दिले असणार आहे. ठीक आहे. हे तुमचं सगळं जेव्हा दिले असणार आहे. वरतून आपण खाली केलं तर आपण इथं शॉर्टकट की आपण ॲड करू शकतो. तुम्हाला कोणती पाहिजे तर तुम्ही ते करू शकतात. ठीक आहे. व्हेकल अलर्ट आणि टायमिंग विमिंग डेट डिलीट समजा. ठीक आहे. मीडियामध्ये तुम्हाला काही FM, AM, USB पोर्ट, ब्लूटूथ हे सगळं माझ्यामध्ये दिले असणार आहे. इथं पण तुम्ही करू शकता सगळं काही या ठिकाणी. कनेक्टिव्हिटीमध्ये पण तुम्हाला सगळं करता येईल यामध्ये. वायफाय कनेक्ट तुम्ही करू शकतात यामध्ये. कनेक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल. वायफाय अलर्ट, नंतर मग SMS अलर्ट सगळं भेटून जाईल तुम्हाला. नंतर मग नॅव्हिगेशन असणार आहे, ब्लूटूथ आहे, वायफाय सगळं भेटून जाईल यामध्ये. आता मी बोर्ड ओपन करतो, गाडीपर्यंत बंद करतो, नंतर मग तुम्हाला बोर्ड ओपन करून दाखवतो. हे बघा पुढे जे असणार आहे इकडे साईडला हे जे आहेत तुमचे हे आपले याचे असणार आहे, सीलबेल्टचे असणार आहे, रिमाइंडर. आणि हे बघा इकडच्या तुम्हाला दिलेलंच नाही, हे आपलं बोर्ड ओपन करण्यासाठी लेवर दिले असणार आहे आणि हे फ्यूलची कॅप तुम्हाला ओपन करण्यासाठी तर हे दिलेच नाही, बटन दिले असणार आहे.
आणि ती मी गाडी बंद करतो. पहिल्यांदा गाडी बंद आणि आता मी बोन ओपन करतो. पहिल्यांदा मी बोन ओपन करतो तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, तुमच्या गाडीचं इंजिन तुम्हाला असं दिलेलं असणार आहे. ठीक आहे, 1.2 लिटर तुमचं इंजिन दिलेलं असणार आहे. आणि हे जे असणार होतं तुम्हाला अशी तुम्हाला जागा दिलीच नाही का साईडला. ठीक आहे, काही फंक्शन तुम्हाला दाखवतो. ABS UBDची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम तिथं दिलेली असणार आहे. बॅटरी आहे, फ्यूज आहे, बघायचं तुम्हाला कंट्रोल दिलेलं असणार साईडला. ठीक आहे, ACचे BCचे दिले असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला 4 सिलेंडरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. 4 सिलेंडरमध्ये पण असेल आणि एक 3 सिलेंडरमध्ये पण तुम्हाला गाडी अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, हे तुमचं हे ब्रेक वालचे चाळे दिले असणार आहे. ठीक आहे, वायपर्स आहे आणि हा पार्ट तुमचा खाली दिला असणार आहे पॅकिंगमध्ये. या ठिकाणी डेल्टा मॉडलमध्ये तुम्हाला पॅकिंगमध्ये असणार आहे आणि बेस मॉडलमध्ये तुम्हाला हा पॅकिंग भेटणार नाही खालच्या साईडला. हे आपलं याचं असणार आहे, कुलंटचं असणार आहे खालच्या साईडला. ठीक आहे, आणि बाकीची गाडीची पॉवर आणि टॉर्क याच्यामध्ये तुम्हाला पॉवर भेटते 89 BHPची C6000 RPM चालते पेट्रोल मॉडलमध्ये. 77.5 BHPची पॉवर भेटते 6000 RPM चालते CNGमध्ये. आणि याची तुम्हाला टॉर्क भेटतील पेट्रोलमध्ये 113 NMची, ती 4400 RPM चालते. आणि CNGमध्ये तुम्हाला टॉर्क भेटते 98.5 NM पर्यंत, ती 4300 RPM चालते. आता मी बोर्ड बंद करतो. बाकी तर तुम्हाला डायमेन्शन, कलर कोणती अवेलेबल असणार आहे याच्यात तुम्हाला माहिती देतो. डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेंथ दिलेली असणार आहे 3990 mm पर्यंत. विथ दिलेली असणार 1745 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1500 mm पर्यंत. व्हील बेस दिलेला असणार आहे 2520 mm पर्यंत. 5 सीटर असणार आहे. आणि तुम्हाला टर्निंग रेडियस असणार तुम्हाला 4.85 पर्यंत. तुम्हाला मायलेज भेटेल 22.35 लिटरपर्यंत. तो मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये असणार आहे. ॲटोमॅटिकमध्ये असणार 22.94 किलोमीटर पर लिटरपर्यंत. आणि CNGमध्ये तुम्हाला जी पण मायलेज भेटते ती तुम्हाला असणार आहे 30.61 किलोमीटर पर kg पर्यंत. कलरमध्ये तुम्हाला असणार आहे नेक्सा ब्ल्यू, नंतर मध्ये ग्रे कलर, व्हाईट कलर, एक असणार आहे सिल्वर कलर, रेड कलर, एक असणार आहे लक्स ब्रिज कलर आणि एक असणार आहे ब्लूइश ब्लॅक कलर. 7 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. चला मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आजची गाडीवरून भेटूया. आत्तापर्यंत मी हा व्हिडिओ थांबवतो. समोर तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल. वेलॉक्स मोटर जो आहे कल्याण शिरफाटाच्या ठिकाणी, त्याच्याबरोबर तुम्हाला ऑपोजिट साईडला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल नेक्साचा. ठीक आहे, शोरूम तुम्हाला दाखवून देतो वरती बघा. नेक्साचा शोरूम आहे त्या साईडला आणि इकडे हा वेलॉक्सचा शोरूम. कल्याण शिरफाटाच्या ठिकाणी मला हा शोरूम भेटून जाईल. सर्व डिटेल्स तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स जे असतात तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असतात. तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकतात. आणि या मॉडेलची तुम्हाला प्राईस असणार आहे मारुती सुझुकी नेक्सा बलेनो डेल्टा मॉडेल CNGमध्ये. ऑन रोड तुम्हाला प्राईस असणार आहे 9,27,000 पर्यंत. आणि सर्व डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस जी असणार ती अपडाऊन होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकतात की या प्राईस किती आहे ती. महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम मिळून जाईल आपलं कल्याण शिरफाट या ठिकाणी. सर्व डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज प्राईस वेगळी असणार आहे. आणि जे लोक माझ्या चॅनलचे नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, अशी गाडी घेऊन परत पुढच्याच भेटूया.